नमस्कार. आज आपण ज्ञानोदय बहुउद्देशीय संस्था संचलित संजीवनी प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता 4 जी 23 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे, त्याचा सराव पेपर क्रमांक 1 मधील विषय इंग्रजी या विषयाची अचूक उत्तरसूची पाहणार आहोत. तत्पूर्वी अशाच 1ली ते 4थीच्या प्रज्ञाशोध परीक्षाकरिता विविध प्रश्नांचे प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. प्रश्न 51. फाइंड द ऑड मॅन आउट. वेगळा शब्द ओळखा. पर्याय 1 ॲपल, पर्याय 2 पीज, पर्याय 3 पपया, पर्याय 4 ग्रेप्स. ॲपल, पपया, ग्रेप्स ही फळे आहेत. तर पीज म्हणजे वटाणा, हे भाजी या प्रकारात मोडते, त्यामुळे याचा अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 2. प्रश्न 52. A, S, B, K, E, T. Rearrange the given letters, create meaningful words and select fourth letter of it. दिलेले अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द बनवा व त्यातील चौथे अक्षर निवडा. दिलेली अक्षरे जर आपण जुळवली असता आपल्याला बास्केट हा शब्द मिळेल. बास्केट या शब्दातील आपल्याला चौथे अक्षर विचारले आहे, तर चौथे अक्षर आहे के. तर पर्याय पाहूया. पर्याय 1 यस, पर्याय 2 के, पर्याय 3 पी, पर्याय 4 यू. म्हणून याचा अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 2. प्रश्न 53. सॉल्व द रायडल्स. कोडे सोडवा. आय हॅव माउंटेन्स विथ नो स्टोन, लेक विथ नो वॉटर, सिटीज विथ नो बिल्डिंग्स अँड टाउन्स विथ नो पीपल. हू आय ॲम. इथे एक कोडे दिलेले आहे, तर या कोड्याचा अर्थ आहे माझ्यात पर्वत आहेत परंतु दगड नाहीत. आय हॅव लेक्स विथ नो वॉटर. नद्या आहेत पण पाणी नाही. सिटीज अँड बिल्डिंग्स अँड टाउन्स विथ नो पीपल. शहर आहेत, इमारत आहेत, गाव आहेत परंतु लोक नाहीत. हू आय ॲम. तर याचं पर्याय पाहूया. फर्स्ट चार्ट तक्ता. दुसरा मॅप म्हणजे नकाशा. तिसरा डेझर्ट म्हणजे वाळवंट. पर्याय 4 आईसलँड. तर याचं अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 2 मॅप म्हणजे नकाशा. प्रश्न 54. चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द गिवन अंडरलाईन वर्ड. अधोरेखित शब्दासाठी योग्य पर्याय निवडा. इथं वाक्य दिलेले आहे. डोंट टेल मी व्हॉट टू डू. तर इथं अधोरेखित केलेले आहे डोंट या शब्दाचा आपल्याला विस्तारित रूप म्हणजे एक्सपांडेड फॉर्म इथे विचारलेले आहे. पर्याय क्रमांक 1 डज नॉट, पर्याय क्रमांक 2 डू नॉट, पर्याय क्रमांक 3 डिड नॉट, पर्याय क्रमांक 4 डू. तर याचा अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 2 डू नॉट. प्रश्न 55. फाइंड द करेक्ट पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स. यमक जुळणाऱ्या शब्दाची योग्य जोडी ओळखा. पर्याय 1 ओल्ड, ॲड, पर्याय क्रमांक 2 गेट, पेट, पर्याय क्रमांक 3 लेट, मीट, पर्याय क्रमांक 4 टू, सो. तर याचा अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 2 गेट, पेट. प्रश्न 56. फाइंड आउट द इनकरेक्ट पेअर ऑफ अपोजिट वर्ड्स. विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी ओळखा. पर्याय पहिला ओल्ड, यंग ही योग्य जोडी आहे. पर्याय क्रमांक 2 डर्टी, क्लीन, पर्याय क्रमांक 3 स्मॉल म्हणजे लहान, टीनी म्हणजे लहान, म्हणजे ही जोडी चुकीची आहे. पर्याय क्रमांक 4 अप, डाऊन, अप म्हणजे वर, डाऊन म्हणजे खालचा, त्यामुळे याचा अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 3. प्रश्न 57. लुक ॲट द पिक्चर, चूज द करेक्ट ॲक्शन वर्ड. चित्र पहा व योग्य प्रतियुक्त शब्द ओळखा. पर्याय 1 थ्रो, पर्याय 2 वॉश, पर्याय 3 राईट, पर्याय 4 कुक. चित्र पाहिले असता आपल्याला चित्रामध्ये वॉश ही क्रिया दिसत आहे, त्यामुळे याचं अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 2. प्रश्न 58. फिल इन द करेक्ट आर्टिकल. रिकाम्या जागी योग्य उपपद वापरा. आय लिव्ह इन डॅश स्मॉल विलेज. तर याचं पर्याय पाहूया. पर्याय 1 ए, पर्याय क्रमांक 2 ॲन, पर्याय क्रमांक 3 द, पर्याय क्रमांक 4 नो आर्टिकल. स्मॉल या शब्दाची सुरुवात यस या अक्षराने झालेली आहे. यक्स हे
यस हे व्यंजन आहे, त्यामुळे याच्या अगोदर येणार हे आर्टिकल येणार, त्यामुळे याचं अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 1. प्रश्न 59 व 60 साठी. रीड द पॅसेज केअरफुली अँड चूज द करेक्ट आन्सर फ्रॉम गिवन अल्टरनेटिव्ज. उतारा वाचून त्याखालील प्रश्नाची उत्तरे लिहा. प्रश्न 59. हू सजेक्ट टू किल द हेन. कोंबडीला मारण्याचा सल्ला कोणी दिला? पर्याय 1 फॉर्मर, पर्याय 2 फार्मर्स वाईफ, पर्याय 3 शॉपकीपर्स वाईफ, पर्याय 4 शॉपकीपर. तर याचं अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 2 फार्मर्स वाईफ. प्रश्न 60. हू वॉन्टेड मेनी गोल्डन एग्स ॲट वन्स. कोणाला एकाच वेळी खूप अंडी हवी होती? पर्याय 1 द फार्मर, पर्याय 2 द पीपल, पर्याय क्रमांक 3 द हेन, पर्याय क्रमांक 4 शॉपकीपर. त्याचं अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 1 द फार्मर. प्रश्न 61. फाइंड द करेक्ट सिंग्युलर फ्रॉम अ फॉलोइंग वर्ड्स. एकवचनी पर्याय निवडा. इथं पर्याय दिलेले आहेत, त्यापैकी आपल्याला एकवचनी पर्याय निवडायचा आहे. पर्याय क्रमांक 1 वाईफ्स. वाईफ हे वाईफ या शब्दाचे अनेक वचन आहे. पर्याय 2 मेन. मेन हे मॅन या शब्दाचे अनेक वचन आहे. पर्याय क्रमांक 3 बेबी. बेबी हे एक वचन शब्द असून याचे अनेक वचन बेबीज हे होते. पर्याय क्रमांक 4 रूफ. रूफ्स हे रूफ या शब्दाचे अनेक वचन आहे. तर इथं आपल्याला एकवचनी पर्याय निवडायला सांगितलेला आहे, त्यामुळे याचं अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 3 बेबी. प्रश्न 62. चूज द इनकरेक्ट सेट ऑफ द वर्ड्स अरेंज्ड बाय अल्फाबेटिकल ऑर्डर. वर्णानुक्रमे चुकीचा गट ओळखा. पर्याय 1 एग, लॉयन, क्वीन, व्हॅन, पर्याय 2 बॉल, गोट, नेट, सीट, पर्याय 3 ईगल, हॅट, फॅन, टेबल, पर्याय 4 डॉग, आईस, नट, पॉट. तर हे पर्याय पाहिले असता आपल्याला पर्याय क्रमांक 3 मधील शब्द ही वर्णानुक्रमे चुकीच्या प्रमाणे मांडलेली आढळून येतात, त्यामुळे याचं उत्तर येणार पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 63. चूज द नेम ऑफ यंग वन फ्रॉम द गिवन ॲनिमल. दिलेल्या प्राण्याच्या पिल्ल्याला काय म्हणतात? तर इथं प्राणी दिलेला आहे टायगर. टायगरच्या पिल्ल्याला काय म्हणतात इथे विचारलेले आहे. तर पर्याय पाहूया. पर्याय 1 लॅम्ब, पर्याय क्रमांक 2 कब, पर्याय क्रमांक 3 किड, पर्याय क्रमांक 4 कोल्ट. तर याचं अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 2 कब. प्रश्न 64. फाइंड द वर्ड दॅट बिगिन्स विथ डिफरंट साऊंड. वेगळ्या ध्वनीने सुरू होणारा शब्द ओळखा. पर्याय 1 स्टँड, पर्याय 2 सेम, पर्याय 3 शाऊट, पर्याय 4 स्टॉप. तर इथे पर्याय पाहिले असता आपल्याला पर्याय क्रमांक 1, 2 व 4 मधील शब्दाची सुरुवात स या साऊंडने होते. तर पर्याय क्रमांक 3 शाऊट, तर ह्याची सुरुवात श या साऊंडने होते, त्यामुळे याचं उत्तर येणार पर्याय क्रमांक 3. प्रश्न 65. लुक ॲट द क्लॉक अँड सिलेक्ट करेक्ट टाईम. घड्याळात पहा व योग्य वेळ निवडा. पर्याय क्रमांक 1 9:15, पर्याय क्रमांक 2 10:15, पर्याय क्रमांक 3 9:15, पर्याय क्रमांक 4 10:15. तर याचं अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 3. तर अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.